नमस्कार. वैचारिक समृद्धी माणसाला मोठं करत असते. म्हणून स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न निर्माण होतील. तसं आयुष्यात कुणी फार व्यस्त वगैरे काही नसतं. जो तो आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला वेळ देत असतो. शास्त्राच्या धाकावर बळावलेला धर्म जेव्हा दुसऱ्या धर्मात वैचारिक क्रांती होते तेव्हा लयाला जातो. तसेच विचार आणि सेवेनं वाढलेला धर्म शस्त्रबळालाही टक्कर देऊ शकतो. हाती शस्त्र येणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे. मग ते शस्त्र बंदूक असो, लाठी असो किंवा बूट. आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा चुकतच राहतो. मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो. माणसानं एकदम सुखानं आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावा. कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलो आहे. धन्यवाद.